सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. लोकांनी जवळ करणं भाग्य नाही महाराज, देवानं जवळ घेणं भाग्य आहे. म्हणून सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतलं. देव सखा जरी जग अवघे कृपा करी किंवा विश्व अवघे कृपा करी. माऊलीनं तुकोबारायनं जर डोक्यावर घेतलं नसतं तर तुम्ही आमच्या पुढे बसले असते का? मी जर पॅन्ट शर्ट घालून आलो उद्या इथं आणि म्हणलो मला काहीतरी सांगायचंय, बसा तुम्ही, मला सांगायचंय काहीतरी, तुम्ही म्हणसाल तुझ्या बायकोला सांग जाऊन, आम्हाला टाइम नाही. आज हे कीर्तन करतो म्हणून तुम्ही माझ्या पुढे बसलात. महाराज हा आलेला समाज सानप महाराजासाठी नाही आला, सानप महाराज देवाचं सांगतो म्हणून आला. लक्षात आलं माझं बोलणं? नाही तर कोण विचारलं असतं महाराज. म्हणून देवानं दिलंय ना, जगण्याच्या लायक बनवलं. म्हणतात ना, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं आणि तू जर जवळ घेतलं नसतं तर आम्हाला कोण जवळ घेतलं असतं. म्हणून देवानं जवळ घेणं भाग्य. दुसरं, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. कसं जगायचं ऐका. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गांठ की हानि है आगना, बुझे बारंबार, जीवन के दिन चार. संतों की वाणी है वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद. ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार. काही क्षणाचं जीवन. लक्षात ठेवा, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. विठाला विठाला देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य. बोला बोला. आता कधी? 9:30ला. आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो. आता कोठे धावे मन, म्हणजे अगोदर धावत होतं असं त्याचा अर्थ आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असा त्याचा अर्थ आहे. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्याला सांगायला सुरुवात करायची की आता हा शब्द असतो बघा. तुम्हाला कळलं असं आता सांगतो. नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली
बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी, मर्यादा, सहनशीलता संपली की बायको म्हणते आता बास, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून शिल्लक आहे बा, तो सुटला नाही अजून, आहे का नाही? आणि बाया एकदा बोलायला सुरुवात झाली की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना अशा पिळायच्या आणि घरी येताना अशा पिळायच्या. शेंडी दाबूनच घरी यायचं महाराज. किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेला बायकुल म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिनं एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही मा केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेनच म्हणा. हा बायाला का कौतुक आहे का महाराज? हा एकान बारीक कटिंग केली न बायकुल कौतुकान म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायलो नाही का? बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातलेच दिसला असतात. तिला काय कौतुक आहे? विठारा विठारा आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द? आता बोला ना. कोणता? आता बोला ना. कोणता? आता बोला ना. आता बोला ना. आता बोला ना. हाच आता एक पूर्ण पुढच्याला सुरुवात. उजळले भाग्य आता, अवघी चिंता हनुमान महाराज वारली. अवघी म्हणजे समूळ. महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही बघा, प्रत्येकाला चिंता. या जेवायला मिळेल का नाही चिंता, जेवायला मिळेल का नाही चिंता. तुम्ही बोलत नाही ही बी चिंताची, जरा जोरात बोला. जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला मिळेल का नाही चिंता, कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही. जे टेकून बसले त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही बरं का. टेकायला खांब मिळेल का नाही चिंता, मुलगा लग्न झालं मुलगा होईल का नाही, बोला 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 चिंता, जगेल का नाही चिंता, चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही चिंता, अभ्यास करेल का नाही चिंता. पाहिजे त्या शाळेत टाकणं बापाचं काम आहे, पण अभ्यास करणं पोराचं काम आहे ना. पोरग्यानं अभ्यास केला पाहिजे का नाही. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं सर. शाळेच्या आवारात झोपलं आणि त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले बाळ्या इथं काय झोपला रे, जाय तिकडे वर्गात जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. ते पोरग म्हणे तिथं बसल्यावर काय होईल. ते मास्तर म्हणले अरे ते शिकवायला समजन ना तुला, समजून काय करायचं म्हणे, समजून काय करायचं म्हणे. अरे अभ्यासाला सोपं जाईल. बरं गेलं म्हणे अभ्यासाला सोपं, मग पुन्हा काय. अरे अभ्यासाला सोपं गेल्यावर मार्क चांगले पडतील. बरं पडले म्हणे चांगले मार्क, त्याचं काय करायचं. अरे चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल. बरं घेतलं म्हणे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन, पुन्हा काय. चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळेल. मिळाली म्हणे डिग्री, मग तिचं काय करायचं सांगा. अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागेल ना, लागली म्हणे नोकरी, मग पुन्हा काय. अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील ना, आले म्हणे पैसे, मग त्याचं काय करायचं. अरे पैसे आल्यावर बंगला बांधता येईल. बांधला म्हणे बंगला, पुन्हा काय. गाडी घेता येईल. घेतली म्हणे गाडी, पुन्हा काय. मग मास्तर म्हणले अरे एकदा बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुषमध्ये झोपायचंच काम आहे. मग आता काय करायलो म्हणे. एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असन तर झोपू द्या ना, टेन्शन लेस, तणाव मुक्त जीवन जगा. महाराज असं पोरग CBSE पॅटर्नला जरी टाकलं तर काही फायदा होणार आहे का. विठारा विठारा असं पोरग असल्यावर काय सांगणार सांगा. एक बाप सनई वाजवायचा बघा. बाप सनई वाजवायचा आणि त्याला वाटायचं आपलं पोरग बी सनई वादक व्हावं. बाप म्हणे बाळ्या तुला सनई शिकायची. पोरग म्हणे आपण नाही शिकणार. आया कस काय शिकत नाही म्हणे. पोरग म्हणे नाही शिकत. बापानं त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसला आणि त्याच्या तोंडात सनई कोंबली. आता शिक्षण का नाही म्हणे. पोरग त्याच्या पुढचं होतं. ते म्हणे सनई कोंबणं तुमच्या हातात आहे पण फुकणं माझ्या हातात आहे ना. फुकणारच नाही, वाजनच कशी सांगा मला. अभ्यास करणं पोराचं काम आहे ना महाराज. कोणत्या बी शाळेत नेऊन टाकून काय फायदा होणार आहे बोला. अभ्यास करेल का नाही चिंता, अभ्यास करेल का नाही, बोला 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 चिंता. पास होईल का नाही चिंता, चांगले मार्क पडतील का नाही चिंता, चांगली डिग्री मिळेल का नाही, नोकरी लागेल का नाही चिंता. नोकरी लागली पुन्हा कोणती चिंता, लग्नाची. हा बरेच चिंतित दिसायलेत मला. नाही होईल तुमच्यावर, भगवान शंकराची कृपा होईल, काही ताण घेऊ नका.
महाराज पोरायच्या बापाला जाऊन भेटा, ते टेन्शन मध्ये दैल्या ओढू ओढू बेजारे. अर्धी बिडी जुरका आणायचा, पुन्हा इजवायची, कानाला ठेवायची, टेन्शन मध्ये आहे. त्याला म्हणा आले होते कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात, त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोप आहे, पण यंदा आम्हाला करायचं नाही. लबाडा चाटा मारू नको, सांगायचा मेळ बसणं द्या, टोनग्याचा कुठून बसणार आहे? त्या दोघांकडे पाहू नका, दोघांचं झालेलं आहे. विठाला विठाला. महाराज आमच्या गावातला एक नवरदेव माझ्या गाडीत बसला, खोटं बोलत नाही बरं का, नवरदेव माझ्या गाडीत बसला. आम्ही कीर्तनाला गेलो. त्याला म्हणलं आला का मुलगी बघून? हो म्हणे महाराज आलो. म्हणलं आली का पसंत? म्हणे पसंत वर्ष झाले मी कोणती बी होच म्हणायलो, पण मिळच बसना म्हणे. पोरीच राहिल्या नाही. जायचं झालं त्याने आनंद माना, राहिलेल्या पावशेर गांजा भगवी लुंगी अलख निरंजन और एक चटाई बडाव साधू बढ़ गया. विठाला 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 विठाला. पोरीच राहिल्या नाही महाराज. मुलगी मिळेल का नाही चिंता. बरं लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं, ही सगळ्यात मोठी चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं, चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर भगवान शंकर संस्थानचे ट्रस्टी राहू देतात का नाही, चिंता. चिंताच आहे ना. मग कधी इकडे यायची वेळ येईल सांगता येत नाही. संबंध चांगले ठेवा. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं, चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर कुठं राहावं, चिंता. सांभाळलं घरात शरीर चांगलं राहतं का नाही, चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही, चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन कराय दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. ते पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन कराय आलो, तुम्ही आरतीचा ताटण हार काय आणला? डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागेवर तो हा कार्यक्रम, पुन्हा हारा नाही कुठं फिरू. विठाला विठाला. चांगला डॉक्टर मिळेल का नाही, चिंता. बिल किती होतं, चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल, चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठं चिंता असते? मी सांगतो तुम्हाला, मेल्यावर सुद्धा चिंता असते. ऐका, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं? ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. महाराज चिंता करायची तर कशाची करा. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गायील गुण तयाचे. महाराज म्हणतात ज्याने आपल्याला हा सुंदर नरदेह दिला त्याचं भजन करण्याची चिंता करा. कशाची चिंता करा? कै मी उद्धार पावे, कै कृपा कैल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावे, कै कृपा कैल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन. कै कृपा कैल नारायण, कै कृपा कैल नारायण. कै मी उद्धार पावे, कै कृपा कैल नारायण. ऐसे तुम्ही सांगा सर्व जन, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. कै ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज, काय लाज राखील. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. महाराज म्हणतात तो देव भेटत नाही याची चिंता आहे. म्हणतात ना नींद नाय रे, चैन नाय रे, जीवन सारा बीता जाए श्याम नाय रे. नींद नाय रे, चैन नाय रे, जीवन सारा बीता जाए श्याम नाय रे.
छिन छिन जाए, पल पल जाए, छिन छिन जाए, कैसे करूं मैं हाय। नींद ना आए रे, चैन ना आए रे, जीवन प्यारा बीता है, शाम ना आए रे। नींद ना आए रे, चैन ना आए रे, जीवन सारा बीता है, शाम ना आए रे। झोप येत नाही, चैनही पडत नाही, जिवंत चाललं, जगाचा मालक अजून भेटत नाही. म्हणतात ना, तो देव कशाने भेटेल सांगता येईल का? लक्ष द्या माझ्याकडे. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, तेरा पता कहाँ मिलता है, तेरा पता नहीं मिलता है, तेरा पता नहीं मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है। कहीं गाँव ढूंढे, कहीं नगर ढूंढे, कहीं गाँव ढूंढे, कहीं नगर ढूंढे, दूर रहता कहाँ, तेरा ठिकाना कहाँ, रहता कहाँ, तेरा ठिकाना कहाँ, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है। कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी, कान्हैया रे, कान्हैया, कान्हैया रे, जग जेठी, कान्हैया रे, कान्हैया, कान्हैया रे, जग जेठी। देई बेटी, देई बेटी, देई बेटी, देई बेटी, देई बेटी, एक कान्हैया रे, कान्हैया, कान्हैया रे, जग जेठी, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी। कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी, देई बेटी एक वेळा, कान्हैया रे जग जेठी, देई बेटी एक वेळा. तो देव भेटत नाही याची चिंता आहे. महिला मंडळ, तुम्ही एक भजन म्हणता बघा, फार गोड आहे, त्याचा भाव चांगला आहे. कसं? तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे
वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले कोठे गेला माझा काना विपरीत घडले किती किती मी वाट पाहू जीवा माझा दमला काना रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे ना मला काना रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे ना मला. वा वा महाराज, तो देव भेटत नाही याची चिंता आहे, पण महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली कशामुळं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात संत दर्शनी आला भर, संत दर्शनी आला भर, संत दर्शनी आला भर, संत दर्शनी आला भर, दर्शनी आला भर, संत 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 दर्शनी आला भर. पद्मनाभ जोडिला, पद्मनाभ जोडिला, संत दर्शनी आला भर, संत दर्शनी आला भर, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला. वा 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 वा, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनामुळे हा लाभ मला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघाला तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. लक्ष नाही का? संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणतात तो जगाचा मालक कधी भेटल? संताच्या संगतीत गेल्याच्या नंतर. म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. जोडलेला देव कुठं ठेवला? संपुष्ट हृदय पेटी, करोनी पोटी साठवू कुठून? तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठोबार कुमाये, बार कुमाये, बार कुमाये, जय श्री विठोबार कुमाये, जय श्री विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये. सर्वांनी हात वर करा बरं 1 मिनिट. सर्वांनी, महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाय माणसं, गडी माणसं. का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
शिवाय, ओम नमः 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 शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय रताय दिगंबराय तस्मै नराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चांगलं भजन केलं, धन्यवाद. यालाच खरं कीर्तन म्हणतात. सर्वांनी एकत्रित येऊन नामाचा जयघोष करणं हेच खरं कीर्तन आहे. चांगलं भजन केलं, धन्यवाद. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडला. 15 मिनटं माझ्या हातात आहे तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. सज्जनो, सुमित दादांनी हा परमार्थाचा वसा आणि वारसा या ठिकाणी उचललेला आहे. अतिशय मूर्ती लहान पण कीर्ती महान. अतिशय छोटे आहेत. आणि पंढरपूरला मी सप्ताहामध्ये कीर्तन केलं तेव्हा जागतिक लेवलचे कथाकार राधाकृष्ण स्वामींची कथा महाराजांनी पंढरपूरला आयोजित केली. आणि तदनंतर आळंदीला कार्यक्रम करायचा होता, पण या कोरोनामुळं लॉकडाऊनमुळं आळंदीचं होईल नाही होईल असं दुविधा होती मनामध्ये. मग आमचं बोलणं झालं, म्हणले महाराज गावाकडं आयोजन करतोय, कसं राहील. म्हटलं दादा, तुम्ही जिथं पाय माराल तिथं पाणी काढण्याची ताकद तुमच्याकडे. आणि एक केवळ घडतं भगवंतावर श्रद्धा प्रेम विश्वास असल्यामुळं. महाराज, हा जोक नाही एवढा मोठा मंडप भरणं, हा एवढ्या मोठ्या लोकांनी इथं उपस्थित राहणं, जेवणाची व्यवस्था. मी सांगितलं दादांना, म्हणलं का हो जेवणाचं मॅनेजमेंट कसं होतं. म्हणे महाराज, गावातल्या सगळ्या तरुणांची खूप साथ आहे. आणि महाराज, आपल्या गावातला एखादा माणूस जर एवढं मोठं कार्य करत असेल तर बाकीच्या जबाबदाऱ्या त्या गावानं सांभाळल्या पाहिजे. हे त्या गावाचं कर्तव्य असतं, हे त्या गावाचं कर्तव्य असतं. म्हणून तुमच्या सहकार्यानं एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह या ठिकाणी घडून आला. मला वाटतं एवढ्या मोठ्या स्वरूपाचा सप्ताह भगवान शंकराच्या मंदिरावरचा पहिलाच आहे की नाही. मी आपल्या फाट्यावर येतो, ही सगळी कार्यकर्ते मंडळी फाट्यावर दरवर्षी, ते बिचारे मला सोडत नाही बरं का. मीही त्यांच्यावर प्रेम करतो, तेही माझ्यावर प्रेम करतात. वेळातला वेळ काढून मीही येतो आणि तेही मला बोलवतात. म्हणून फाट्यावरचा कार्यक्रम मला वाटतं आता लगेच 2 दिवसानं सुरुवात होईल, तोही कार्यक्रम आहे. म्हणून एकच आहे विनंती दादा, दादांनी हे जे कार्य हाती घेतलेलं आहे, भगवंताने असेच कार्य करून त्यांच्याकडून घ्यावं आणि देवाने त्यांना उत्तम आरोग्य द्यावं, एवढीच मी देवाला विनंती करेल. महाराज, एवढं मोठं वैभव उभं करायला जीवाचं रान करावं लागत असता. वर्षभर जेव्हा सप्ताहाची तयारी चालू होती तेव्हा हे वैभव उभं राहिलं. हे काय 1-2 दिवसाचा खेळ नाही हा, लक्षात ठेवा. आणि येणारं नियोजन 9 जानेवारीपासून आळंदीमध्ये, जसं आज आपलं हिंगोली डोंगरकडा एक आळंदी झाली, तशी आळंदी देवाची इथं 9 जानेवारी ते 16 जानेवारी या दरम्यान सुद्धा खूप मोठा सप्ताह होणार आहे. आणि आपल्या सर्वांना आता जरी कार्तिकीला एसट्या बंद असल्यामुळं जाता येलं नाही, तर तेव्हा मात्र नक्की आपण त्या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावायची. आणि एवढंच सांगेन जाता जाता, या कार्यक्रमाला आपल्याला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा. महाराज, एकच सांगेन बघा मी तुम्हाला, परमार्थ सुद्धा करत असताना तो वैभवात असला पाहिजे. आणि परमार्थाचं वैभव हे क्वचित ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, लक्षात ठेवा. त्यात हे वैभव आहे. माझी तब्येत बरी नाही बरं, मी अजून मला कळतं तसं मी आजारी कधीच पडलो नाही, पण या 2-4 दिवसात सर्दी तापीनं परेशान आहे. वाटलं नव्हतं मी उभा राहील, एवढा माझा आवाज चालेल, पण ही भगवान शंकराची कृपा आहे, भगवान शंकराची कृपा आहे. अंतकरणातून केल्याच्या नंतर महाराज भगवंत त्याला सहाय्य करत असतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवाराया. मला वाटतं सुमित दादा, हे भगवान शंकराच्या मंदिरावरचं कीर्तन तर आहेच, पण हे कोरोनाच्या 13वीचं कीर्तन आहे बघा. याच्या मला वाटतं कोरोना नंतर एवढा मोठा समाज आजच पाहायला मिळाला, नाही तर समाजच जमाना मारा जात आहे की नाही. कोरोनाच्या भीतीने लोक आता घराच्या बाहेर पडायला, पण आता कंटाळे लोक. आता बनले बा जे होईन ते होईन, बरोबर. किती दिवस आता घरातच बसून राहायचं सांगा बरं. या कोरोनाचा मेळ नाही महाराज कोणाला. कोणी म्हणतं मास्क लावा, होत नाही. कोणी म्हणतं सॅनिटायझर वापरा, होत नाही. कोणी म्हणतं लस घ्या, होत नाही. मास्क लावणाराला, सॅनिटायझर लाव
लावणाराला झाला, सॅनिटायझर पिणाराला बी झाला. काय कळलं का माझं बोलणं? लस घेणाराला झाला, ऑक्सिजनवाल्याला झाला, व्हेंटिलेटर वेळच लागणार मला, आहे का नाही? पहिल्या लॉकडाऊनला सुरुवातीला काय म्हणले आल्या मांसाहार करणाराला कोरोनाची भीती जास्त आहे. लोकांनी कोंबड्या फुकट वाटल्या, पुरून टाकल्या, फुकट वाटून टाकल्या. मागच्या लॉकडाऊनला म्हणले नाही मांसाहार करणारात कोरोनाची प्रतिकार शक्ती जास्त आहे. मांसाचे भाव वाढले, माळकऱ्यानं माळा तोडल्या. बरोबर ना? काही माळकऱ्यानं बी माळा तोडल्या. बरं, तिसरी लाट येऊ नये, आणि जर आली तर हे माळा तोडणारे राहू नये. बघा, एवढी देवाला विनंती आहे माझी. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. माळ तोडत असतात का महाराज? माळी तोडल्या काही लोकांनी. अरे देवाने आपल्याला जिवंत ठेवलं तर परमार्थ करायला पाहिजे ना, का माळ तोडायला पाहिजे? आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. महाराज, कोरोनात काय गमावलं काय कमावलं याच्यावर चर्चा करत बसू नका. कोरोनात देवानी मला जिवंत ठेवलं, हा सगळ्यात मोठा देवाचा उपकार आहे. हा सगळ्यात मोठा उपकार. हॉस्पिटल विकत घेण्याची ताकद काही लोकात होती, पण त्यांना सुद्धा जावं लागलं. महाराज लक्षात ठेवा, ईश्वराने आज आपल्याला जिवंत ठेवलं, हे त्याचे उपकार आहेत. म्हणून कोरोनानं काय सगळंच वाईट केलं असं नाही, काही चांगलं बी केलं. बरं, ज्याला कधी परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला फुल टाइम परिवाराला वेळ देता आला कोरोनामुळं. वेळेवर जेवण मिळालं कोरोनामुळं, पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं. 8 महिन्याचं राशन, बोला फुकट. 8 महिन्याचं राशन फुकट. कशामुळं? कोरोनामुळं. बिना परीक्षेचे पोरं पास. कशामुळं? कोरोनामुळं. ऐका, लग्नात जी टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली. कशामुळं? कोरोनामुळं. एखाद्याच्या मुलीचं लग्न करायचं, एकरभर इकायची वेळ होती, ते पैसे वाचले. कशामुळं? कोरोनामुळं. एखाद्याच्या पोरीला 10-20 हजाराचं भांडं द्यायचं, ते पैसे वाचले. कशामुळं? कोरोनामुळं. जी वरमाय म्हणायची मला कुलडई नाही पापड नाही, तिचा घरीच पापड झाला. तिला झटका हाणाचं कामच राहिले नाही. माया पुढं आरती नाही, मी जेवतच नाही, तू येऊच नको, तू कामच नाही काही, राय घरीच तू. कोरोनानं नशाच उतरवली. आत ववाळणी नाही, बाहेर ववाळणी नाही, कोणतीच ववाळणी नाही महाराज. लक्षात ठेवा. बघा, कमी माणसात लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. कमी खर्चात लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. बिना मुळवाटीचं लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. बिना बँडचं लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, कळलं कोरोनामुळं. बिना पंक्तीचे पाहुणे खुश होऊ शकतात, कळलं कोरोनामुळं. महाराज आहे की नाही? बरं, आता ह्या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे. चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं, नाही तर बंद पडतं. पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती हो. मी तर म्हणतो मास्क लावून जोपर्यंत नाक चीनसारखं चपटं होत नाही तवरक हे काय जात नाही. बघा, मला पण एक केलं कोरोनाने, एक चांगलं केलं सुमित दादा. बायकुल कळायचं बंद झालं, वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो. तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला. किती पिऊन आलं तरी म्हणजे औषध लावलं, औषध आहे की. तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला. बघा, काही गोष्टी कोरोनानं आपल्याला चांगल्या शिकवल्या. हवेतल्या लोकाला जमिनीवर जर कोण आणलं असेल तर कोरोनानं आणलं महाराज. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ना, ते पहिल्या लॉकडाऊनला गावात आलं. त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवतंय. गावातलं फाटकं विमानी 14 दिवस वावरात. साहेब असं मुंबईचे जमत नाही तर नशाच गेली महाराज. घरच्या अन्नाची किंमत कळाली कोरोनामुळं. 8 दिवसाला आजारी पडणाराचा दवाखाना बंद झाला. हे म्हातारे आजारी पडायचे ना, पोरगं म्हणे बाबा तुम्ही आजारी पडायचे, आता बरं वाटतं, आता काय. त्याला माहिती आहे आता दवाखान्यात नाव काढायचं, 14 दिवस कोंडून ठेवतात. दवाखानाच बंद झाला महाराज, दवाखाना बंद झाला. परिवाराची किंमत कळाली कोरोनामुळं. ऐका, या जगातल्या सगळ्या नोकऱ्या, सगळे व्यवसाय बंद पडू शकतात, परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते. याची जाणीव कोरोनानं करून दिली महाराज. सगळं थांबलं तर चालल, पण शेतकरी थांबला तर जग उपवाशी मरण, याची जाणीव कोरोनानं करून दिली. अरे लॉकडाऊन मध्ये ऑडी, BMW, जॅगवर, रेंज रोवर, कॅडलिक सगळ्या कार धूळ खात पडलेल्या होत्या. रस्त्यावर एकच ऑडी होती, शेतकऱ्याची बैल जोडीन गाडी, तीच ऑडी, बाकी कोणतीच ऑडी रस्त्यावर नव्हती महाराज. याची जाणीव आपल्याला कोरोनानं करून दिली. बघा, आता या कोरोनावर लस आली. लस घेतली का सगळ्यांनी? सर्वांनी घ्या. आणि आली तुमच्या गावात तर गावात आल्याबरोबर पहिल्यांदा गावातल्या काड्या करणाराला द्या. म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. बरोबर आहे का? दुसऱ्यावर तपासून काय फायदा आहे महाराज. मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही. 10 मांजरे आडव्या जाऊ द्या, गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. मांजरीपेक्षा बेकार आवला दे बघा.
म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. एक दगड एकदा मंदिरात जातो देव होतो. त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात, पण चांगला माणूस होत नाही. ही शोकांतिका आहे. आज चांगल्या माणसाची कमतरता आहे. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. कर्म ऐसा होना चाहिए, कर्म ऐसा होना चाहिए, इंसान जहां भी जाए मंदिर वहां पण जाए. आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे महाराज. ते कर्म केलं सुमित दादानं, जाईल तिथं मंगल आहे. अरे जंगल में मंगल करण्याची ताकद आहे माणसात, या लक्षात ठेवा. आणि हे केवळ होतं भगवंतावर विश्वास. एक ना एक दिवस त्या देवाला माझी आठवण येईल. लक्षात ठेवा बरं का महाराज. कर्म चांगलं करा, बाकी काही मागं राहणार आहे. बाकी काही मागं राहणार आहे का? आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. तुमच्या इथं हाडं कुठं नेऊन टाकतात? बोला ना. तुमचे नेले नाही का अजून? बरं, नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही की इथं गोदावरी नेत असतील. आमच्या गावातल्या का पोरान बापाचं हाडं काशील नेले. त्याला म्हणलं का रे बापाचं हाडं एवढ्या लांब काशील नेऊन कशाला टाकले? तो म्हणे महाराजा नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे यानं. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह मिळालेला नाही. कर्म चांगलं करा दादा. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. ते कर्म केलं शिवाजी महाराजानं, म्हणून अरबी समुद्रात सुद्धा स्मारक उभं राहते. काय ताकद आहे शिवाजी नावातली आहे का? 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती आहे. एक म्हणे महाराज कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात. शिवाजी महाराज काही देव होते का? त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांग. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर ही उपकार राज्यांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हणतात एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. प्राणपणान लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. अरे त्या पवित्र वंशात आपण जन्म घेतलेले माणसं आहे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली.